आता आपण ॲसिडिटी, खूप कॉमन आणि मेजर इश्यू, कॉमन म्हणतो पण आहे खूप मेजर इश्यू ॲसिडिटी. ठीक आहे, तर ॲसिडिटी, पित्त आपण म्हणतो ना, वेगवेगळे सगळेजण वेगवेगळे नावं वापरतात. ॲसिडिटी, कोणी म्हणतं आम्लपित्त, कुणी हायपर ॲसिडिटी, कुणी म्हणतं जळजळ होतं, कुणी म्हणतं मला गुळण्या येतात. तर बरेचसे असे सिम्पटम्स असतात. तर ह्या आजारामध्ये काय आणि हे कशामुळे होतं? तुम्हाला माहिती आहे ॲसिडिटी आजार नाही आहे. ॲसिडिटी आहे ना, आपण जन्माला दिलेली आजार आहे. ती कशामुळे? जेवण व्यवस्थित न केल्यामुळे, वेळेवर न खाल्ल्यामुळे आजार होतो. ॲसिडिटी होण्याचं मेन कारण असते जेवण वेळेवर न करणं. सकाळी उठल्यावर बरेच जण नाश्ता करत नाही. हे फार चुकीचं आहे, खूप चुकीची गोष्ट आहे. सकाळी डेफिनेटली नाश्ता केला पाहिजे. कुठल्या वेळेला नाश्ता केला पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे. 8 वाजता उठून 11 वाजता नाश्ता केला चुकीचं आहे. नाश्ता म्हणजे काय? बरेच जण काय करतात, चहा बिस्किट हा नाश्ता असतो. किती चुकीचं आहे. चहा बिस्किट नाश्ता आहे का? हे टॉक्सिक खाणं आहे, टॉक्सिक खाणं. चहा पण चांगलं नाही, बिस्किट्स पण चांगले नाही. बेकरीचे कुठलेही पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये तर खाऊ नये. नाश्ता हा प्रकार चुकीचाच आहे. माझं मत आहे तुम्ही सकाळी जेवण केलं पाहिजे, 3 वेळचं जेवलं पाहिजे. 3 वेळेला जे व्यवस्थित जेवण करतं त्यांना कधी आजार होत नाही. आणि सकाळी जर नाश्ता राजासारखा केलात तुम्ही तर तुम्हाला ॲसिडिटी काय आहे तुम्ही विसरून जाल. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं ॲसिडिटी काय होते, तर आपण सकाळी नाश्ता न केल्यामुळे किंवा जेवण वेळेवर न केल्यामुळे ॲसिडिटी होते. दुसरी गोष्ट, रात्री जागरण केल्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. जर एखाद्याला तंबाखू जास्त खायची सवय असेल दिवसभरात, त्यांना ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. जे लोक ड्रिंक्स घेतात, अल्कोहोल कन्झप्शन करतात, त्या लोकांना सुद्धा ॲसिडिटी होते, कारण ते कमी खातात आणि अल्कोहोल कन्झप्शन जास्त करतात. अशा लोकांना ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. आणि शेवटचं म्हणजे जे तिखट मसाला जास्त खातात, बाहेरचं जास्त खातात, जंक फूड जास्त खातात, पिझ्झा बर्गर वडापाव अशा गोष्टी जास्त खातात, त्या लोकांना ॲसिडिटी होते. वेळेवर खातात पण चुकीच्या गोष्टी खातात, त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. तर मग आता काय केलं पाहिजे ॲसिडिटीसाठी? एकतर वेळेवर खाल्लं पाहिजे. दुसरी गोष्ट, हेल्दी खाल्लं पाहिजे. तरीही जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर मग काय घेतलं पाहिजे? ॲलोपॅथीमध्ये जे ॲसिडिटीसाठी औषधं दिली जातात, हल्ली काय आहे, लोकांना औषधं माहिती आहेत ॲसिडिटीला काय घेतलं जातं. ते जाऊन सरळ मेडिकलला सांगतात आम्हाला ओमेज द्या, पॅन द्या. पण ह्या तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ओमेज पॅन ह्याचे किती साईड इफेक्ट आहेत? तुम्ही जर बघितलंय तर युरोपियन कंट्रीजमध्ये ॲसिडिटीच्या गोळ्यांना बॅन केलेलं आहे. का? तर ॲसिडिटीच्या गोळ्यांमुळे कॅन्सर होतो. आणि ओव्हर कन्झम्पशन, खूप जास्त जर तुम्ही ॲसिडिटीच्या गोळ्या खाल्ल्या तर एच पायलोरी, हायटस हर्नियासारखे आजार होतात. त्यामुळं ॲलोपॅथिक गोळी न घेता तुम्ही आयुर्वेदिक औषधं घ्या. आयुर्वेदिक काय घेतलं पाहिजे? अविपत्तिकर चूर्णवटी, सनेजची आपली औषधं जे खूपच चांगली आहेत, खूप उपयुक्त आहेत. आणि जसं मी सांगितलं, आपली औषधं वेळेवर लवकरात लवकर, जसं आयुर्वेद आपण म्हणतो आयुर्वेद स्लो काम करतं, तर आकाय सोना घेऊन तुम्ही जर अविपत्तिकर चूर्णवटी घेतली त्यासोबत, तर तुमचं पित्तही कमी होईल आणि आजारही लवकर बरा होईल. अविपत्तिकर चूर्णवटी हे दिवसातून 2 वेळा जेवणाच्या अगोदर घ्यायचं. अविपत्तिकर चूर्णवटी 1 गोळी दिवसातून 2 वेळा जेवणा अगोदर. आणि एखाद्याला जर खूप जास्त गुळण्या येत असतील, उलट्या होत असतील, तर बळच बोट घालून उलट्या काढायच्या नाहीत. त्यांनी अविपत्तिकर चूर्णवटी 2 गोळ्या 2 वेळा जेवायच्या अगोदर घ्यायचे. अविपत्तिकर चूर्णवटी किंवा पित्त सुद्धा, एखाद्याला खूप जास्त पित्त होतं, अविपत्तिकर चूर्णवटीने सुद्धा पित्त कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं ना की तुम्ही ओमेज खाता, पॅन खाता, तरी सुद्धा ॲसिडिटी कंट्रोल होत नाही. तर कारण तुमची ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात आहे. तर अशा कंडिशनमध्ये फक्त अविपत्तिकर चूर्णवटी घेऊन जर तुमची ॲसिडिटी कंट्रोल नाही झाली तर तुम्ही पितो सुद्धा घेऊ शकता. पितो सुद्धा 1 गोळी 2 वेळा जेवायच्या 15 मिनिटं अगोदर. डायजेस्ट सुद्धा, आता मेन बघा, मी जसं सांगितलं, अवेळी खाण्यामुळे किंवा उशिरा खाण्यामुळे ॲसिडिटी होते. बरेच लोक म्हणतात आम्हाला ॲसिडिटी होते आणि आमचं पोट असं फुगल्यासारखं असतं, त्यामुळे आम्हाला जेवण जात नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं? ज्यांचं पोट फुगल्यासारखं वाटतं त्यांना का पोट फुगल्यासारखं होतं? कारण पोट तुम्ही ॲसिडिटीमुळे खात नाही आणि त्याच्यामुळे पोटात गॅस होतं. तर हे गॅस कसं कंट्रोल करायचं किंवा पचन क्रिया तुमची कशी वाढली पाहिजे? तर डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी डायजेस्टसुद्धा लिक्विड आणि डायजेस्टसुद्धा टॅबलेट घ्यायचे. डायजेस्टसुद्धा लिक्विड जे आहे ते 10 ml 2 वेळा 15 मिनिटं जेवणाच्या अगोदर आणि टॅबलेट 1 गोळी 2 वेळा जेवणानंतर. आता गोळी नंतर आणि लिक्विड अगोदर का? कारण दोन्हीचे कंटेंट्स थोडेफार वेगळे आहेत आणि दोन्हीही डायजेशनला, जेवायच्या अगोदर तुम्ही जर डायजेस्टसुद्धा लिक्विड घेतलं तर तुम्ही जसं जसं खात जाल तसं तसं ते अन्न पचन होत राहील. आणि खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना काय होतं, जेवल्यानंतर जळजळ होते. बरेच जण सांगतात आम्ही खात नाही कारण आम्हाला जेवल्यानंतर जळजळ होतं. तर जेवल्यानंतर तुम्हाला जळजळ होऊ नये, पोट फुगल्यासारखं वाटू नये, यासाठी टॅबलेट डायजेस्टसुद्धा हे जे आहे ते जेवल्यानंतर घ्यायचं आहे 2 वेळा. हे बघा.
ॲसिडिटीसाठी काय काय घेतलं पाहिजे? अगोदर जसं मी सांगितलं, दोषाजला संतुलित ठेवण्यासाठी आपण अकाई सोना घेतलं पाहिजे. आजारातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर अकाई सोना 15 ते 25 ml 1 कप पाण्यातून अनुशापोटी. ठीक आहे. त्याच्यानंतर अविपत्तिकर चूर्णवटी, पितोसुधा, डायजीसुधा लिक्विड आणि डायजीसुधा टॅबलेट, ह्याचे डोसेस इथे दिले गेलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही ते डोसेस घ्या. अच्छा,